पुण्यालाही कळलंय की आपण 8 किती म्हणजे 8च्या 8 आमदार कधीच कुणाचे निवडून आले नव्हते। आता त्यांचं जसं बटन दाबलंय तसं ह्यावेळेस काही झालं तर घड्याळाचंच बटन दाबायचं एवढी तर हात जोडून विनंती आहे। हे सगळे प्रश्न सोडवण्याची धमक आणि ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे। मी तुम्हाला पिण्याच्या पाण्याच्या करता अडचण येऊन देणार नाही। कोण राष्ट्रवादीमध्ये कधी आलंय या गोष्टीचा विचार राष्ट्रवादी करत नाही। राष्ट्रवादीची स्थापना 10 जून 1999 ला झाली। 99 पासून कोण 2004 ला कोण आलं, 2009 ला कोण आलं, 2014 ला कोण आलं, आत्ता कोण आलं। ज्याच्यात कर्तृत्व आहे, ज्याच्यात नेतृत्व आहे, ज्याच्यात समाजातल्या सर्व घटकाला बरोबर घेऊन जाण्याची त्याची ताकद आहे, अशांना राष्ट्रवादी संधी देत असतं। आणि म्हणून धनंजय मुंडे सारख्या एका तरुणाला संधी देण्याचं काम विरोधी पक्षनेता या नात्याने राष्ट्रवादीने केलं। राष्ट्रवादी ही पद्धत देत असताना जात पात नाती गोती काही पाहत नाही। स्वर्गीय आर आबा गेले। आर आबा त्या काळामध्ये कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, अतिशय कष्टामध्ये जीवन जगले, परंतु त्यांना उपमुख्यमंत्री पदावर बसवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं। ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। आज आमच्या भुजबळ साहेबांना त्या ठिकाणी गोवण्यात आलंय। कायदा त्याच्याबद्दल निश्चितपणे न्याय मिळेल याबद्दल आमच्या मनामध्ये ती मात्र शंका नाही, परंतु त्याच्या संदर्भामध्ये न्याय व्यवस्थेने पण जेवढं लवकर त्याबद्दलचे निर्णय घेणं शक्य आहे ते घेण्याच्याबद्दल आम्ही आमच्या वकिलांच्या मार्फत त्यांना विनंती करतोय। कारण न्याय व्यवस्था सर्वोच्च आहे, तिथं दुसरं कुणाचं काही चालत नाही। सगळ्यांना सारखा कायदा नियम, मोठा माणूस असेल तर त्याला वेगळा कायदा, छोट्याला वेगळा कायदा हे नाही आहे। परंतु आर साहेबांच्या सारखी एक मुलूक मैदानी तोफ आज ते आपल्याला सोडून गेलेले आहेत। भुजबळ साहेब त्या ठिकाणी अडकलेले आहेत, परंतु लवकरच ते आपल्यामध्ये येतील याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही आहे। आणि आता ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत करत असताना आमचा धनंजय देखील निरनिराळ्या साथीनं ह्या सगळ्या एकंदरीत सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम करतोय, भूमिका मांडण्याचं काम करतोय। कालच्या अधिवेशनात त्यांना पण बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, कारण काही जण जी एखाद्या पक्षाची शक्तीस्थळं असतात, जी एखाद्या पक्षाची उद्याची ताकद होऊ पाहते, त्यालाच पहिल्यांदा त्या ठिकाणी कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न करायचा, त्यालाच टार्गेट करण्याचा प्रयत्न करायचा, त्यांच्यावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न करायचा। म्हणूनच 6 एप्रिलला वर्धापन दिनाच्या निमित्तानं पवारसाहेबांच्या सारख्या नेत्याच्यावर हल्ला त्या ठिकाणी झाला। मागेही दाऊदशी संबंध, एन्रॉनमध्ये भ्रष्टाचार केला, किती बदनामी झाली। त्याच्यातनं पवारसाहेब तावून सुलावून बाहेर निघाले, परंतु काहीतरी मनाला वेदना होतच असतील ना, शेवटी मनुष्य स्वभाव आहे। ह्याची पण नोंद माझ्या जनतेने, माझ्या नागरिकांनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे।